पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। राजाधिराज रामचंद्र भगवान की। चैत्र शुद्ध नवमीला प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झालेला आहे आणि त्याचबरोबर बंधू प्रेमाला सुद्धा सतत वरचढ आश्रय देणारे, त्यांचा आदर्श आपण आपल्या समोर ठेवला पाहिजे। वैयक्तिक हिताला बाजूला ठेवून राजहितासाठी सतत ते तत्पर असत असे प्रभू श्री रामचंद्र, ज्यांचा आज आपण जन्म सोहळा साजरा करणार आहोत। तर अशा श्री रामचंद्रांचा आपण नामस्मरण करूया, गजर करूया। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। कुंदाताई, पण सौरभची कमाल आहे हो। आजच्या काळात कोण करतो हो एवढं रामनवमीला? हो ना, सगळ्या परंपरा सौरभ अगदी मनापासून जपतो हो। अहो, रामनवमीला दरवर्षीच आम्ही पेढे खातो, पण तुमच्या या आदर्श भाच्याच्या लग्नाचे लाडू मात्र खाऊ घाला हा। ते मात्र पाहिजे। अगदी अगदी माझ्या मनातलं बोललात हो तुम्ही। मावशी, आलोय का मी? तशी ना मी एक हेरून ठेवले बरं का। अगं बाई, येणार आहे बरं का ती आज। बाई, काय सांगता? म्हणजे आज आम्हाला सोनमुख पाहायला मिळणार तर? वा वा। आलेच। ओ येडके, फोन द्या ना। मी बोलतोय ना, मला फोन करायचा आहे। जय जय राम जय जय राम कृष्ण हरी। चल माई मावशी, पळतो मी, इथं उगाच राडा नको। ऐक ना, जरा जाता जाता माझं एक काम कर ना। बोल ना। या फोनवरनं ना तुमच्या त्या अनामिका मॅडमना फोन लाव ना। मी नसतो लावत ना फोन बिन। हा सौरभ, आपल्याकडे बघ। काय करतेस? मग सांगू का त्याला तू त्याची आणि तुमच्या मॅडमची जोडी जुळवतोयस म्हणून? मी एक तर तू सगळं करतेस आणि नाव माझ्यावर टाकतेस होय। दे फोन। काय तुझं ना माई मावशी? हे घे, मी पळतो। हा हा, अनामिका, मी सौरभची मावशी बोलते। हा, आज ना आमच्याकडे रामनवमीचा कार्यक्रम आहे, तू येशील का? सौरभ, आई बाबाची आठवण येते ना? आज आई असती तर तिच्या भजनाचा आवाज अख्ख्या वाड्यात घुमला असता। बाबांच्या स्तोत्रांनी वातावरण प्रसन्न झालं असतं। आई बाबा होते तेव्हा कसली मजा होती ना मावशी। माणसांची रेलचेल, ये जा, लगबग, गडबड, उत्सव असायचा।
खरंय तुझं. ज्यांनी हे सगळं उभं केलं ते गेले, आपल्याला टाकून निघून गेले. दगा दिला रे त्याने आपल्याला. मरण कोणाला चुकलंय का मावशी? पण जाता जाता आईने आपल्याकडनं वचन घेतलं की दरवर्षी रामनवमीचा उत्सव साजरा होत राहायला पाहिजे. म्हणून आजच्या दिवशी पण आपल्याकडे तशीच गडबड असते का नाही? तुला सांगतो मावशी, मला ना या वास्तूमध्ये आईबाबांचं अस्तित्व जाणवत राहतं, पण आजच्या दिवशी मला सतत प्रकर्षाने असं वाटत राहतं की आईबाबा इथेच आपल्या बरोबर. अरे सौरभ, हे असं प्रसन्न वातावरण, हसणं, खिदळणं, आनंद, हे सगळं आपण टिकवू शकतो. पण त्यासाठी घरची बाई सगळ्यांना सामावून घेणारी असायला हवी. म्हणजे मग आपोआप माया घरात उतरतेच. आज बोलाव ना तू तिला. आपल्या घरच्या उत्सवाला काय येतील त्या? अरे वा, मी तिचं नाव घेतलं नाही, पण तरी सुद्धा तुला बरोबर कळलं मी कोणाबद्दल बोलतेय. मावशी, अरे असतं असा उत्सव असला ना की शेजारच्या सुद्धा 2-4 बाया येतात हातभार लावायला. सगळी आपली माणसं जमा होतात. अशानच माणसं आपली होतात. आज एवढं माझं ऐक, तू आज बोलाव ना तिला. आलो. सौरभ, अरे आजच्या दिवस तरी माझं ऐक ना रे बाळा. मी ऐकलंय हो तुमचं सगळं. आल्या का हो, घरात एक सून पुरेशी नाहीये? कशी पुरेशी होणार? ही सून तर घरातल्या भिंतीवर ज्या फ्रेम असतात तिथे धूळ साठवते, फ्रीज मध्ये भाज्या सडवते, टोमॅटो सडवते, कोपऱ्या कोपऱ्यात. अच्छा, म्हणजे मी काहीच कामं करत नाही. मग स्वयंपाक, धुणी भांडी, आवरावर करणं हे सगळं कोण करतं? सौरभ, अगं त्याच्यावरचा भार हलका व्हावा म्हणूनच तर मी त्याच्यासाठी जोडीदार आणते ना. बर, म्हणजे राबायचं मी, कष्ट करायचे मी, आणि तुम्ही लाड करणार तिचे? नाही, तुम्ही चांगलं बोलाल माझ्याशी ही अपेक्षाच नाहीये माझी. तसे इतके वर्ष पूजेला तरी कुठे बसू दिलंय मला? अगं तू घरच्यासारखी वागलीस, घरासाठी राबलीस तर देईन ना तुला सुद्धा मान. माई मावशी, काय वाटतंय तुम्हाला? ती गाडीवाली बाई जी येणार आहे, ती घरात राबणार आहे, कष्ट करणार आहे, हा? ती घरात आली ना की तुम्हीच म्हणाल वल्ली बरी, पण ही माया नको. अगं आधी ती येऊ तर दे, मग बघू कोण काय करतंय. नाही 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 नाही, ती बाई घरात येईलच कशी? कारण सौरभराव तर आपल्या वचनावर अगदी ठाम आहेत. सचिन स्थिरावल्याशिवाय काहीही नाही. सचिन तुमचा लाडका जावई नाहीये, पण सौरभचा लाडका भाऊ आहे. आणि तो बरा असं त्याला वाऱ्यावर सोडेल? हा, सचिन सेटल होत नाही अशासाठी तुम्ही सौरभला का धारेवर धरताय? मावशी मावशी, आजच्या दिवशी नको ना. वल्ली थांब ना प्लीज. भाऊजी, माझ्या नवऱ्याला नोकरी नाहीये ना, त्यात माझीच चूक आहे. या घरात जळमटे झाले ती सुद्धा माझी चूक आहे, टोमॅटो चढले ती सुद्धा माझी चूक आहे. ती सगळी तुझीच चूक आहे. जा तिथे निस्तर. जाते मी. त्याचे मी पूजेला बसायला नकोच आहे ना, हे सवय ना तुम्हाला. तू कुठे जातेस वल्ली? टोमॅटो, त्या दिवशी तुम्ही जे टोमॅटो आणले होते ना, जरा आळसच केला मी. ठेवून ठेवून चढले, ते बदलायला जाते आता. वल्ली, हे काम नंतर करता येईल ना? नाही भाऊजी, कशाला? यावर्षी पूजेचा मान मिळणारच नाहीये.
एका कोपऱ्यात मी उभी राहणार, सगळ्यांचं झाल्यावर येऊन नमस्कार करणार, त्यापेक्षा टोमॅटो बदलून आणते मग नमस्कार करते. काय फरक पडतो? अगं वल्ली, त्यात भांडण्यासारखं काय आहे? मी आजपर्यंत कधीतरी याबद्दल भेदभाव केलाय का? आज सचिनला बसू दे पूजेला. भाऊजी तुम्ही कधीच भेदभाव करत नाही, खरं सांगते मी. घरातले मोठ्यांना ते पटायला हवं ना. जाऊ दे, टोमॅटो बदलून आणते. आप्पा चला. वल्ली ऐक ना, ऐक ना वल्ली, आप्पा तुम्ही तरी समजावा आज. वल्ली आज नको वल्ली, आत्ता बघितलंस ना, ही सगळी धडपड चालली ते तुझं लग्न होऊ नये म्हणून. आणि अशा प्रकारे मंथराने कैकेयीला जाऊन तिचे कान भरायला सुरुवात केली की कैकेयी, जर तो राम तिथे राजा झाला तर तू आणि तुझा पुत्र आपल्या एटीएमचा पासवर्ड म्हणजे सचिनचं दुःख. त्यामुळे राजा दशरथासमोर काय सांगायचं ते मी तुला सांगते, तसंच तू आता मी तुम्हाला जे सांगणार आहे अगदी तसंच करायचं. तुझं दुःख त्याला बघवणार नाही आणि म्हणून तुझ्या धूर्ततेचा विजय तिथे होईल. म्हणून मी जसं सांगते तसंच तू वाग. आणि असं ऐकून कैकेयी राजाकडे इच्छा मागायला गेली. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण. रामनवमी कशी गाजवते ना ते बघ. काय रे, टोमॅटो कसे दिले? ताई 20ला पाव. 20ला पाव. बरं, मग आता 80 रुपये तू मला द्यायचे. कसले? कसले? या सडक्या टोमॅटोचे. ताई माझी भाजी फ्रेश असते. हे फ्रेश टोमॅटो आहे? हा, हे सगळे फ्रेश टोमॅटो आहेत? ताई ही भाजी मी विकलीच नाही तुम्हाला. बरोबर आहे, तू मला विकलीच नाहीस, तू माझ्या भाऊजींना विकलीस. पुरुष बघून टोपी लावलीस ना, बरोबर? हा, तुम्ही फ्रीज मध्ये नसेल ठेवली. बघा बघा, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. अरे काय हे, गिराईकाचा अपमान करायला तुला लाज नाही वाटत? हसवायस तू, हसवा. तुमचे भाऊजी किती साधे आणि प्रेमळ आहेत. 2 रुपये जास्त देतात पण कधी नुकसान करणार नाहीत. नाहीतर तुम्ही. हो का? ऐकलत का? ऐकलत का सगळ्यांनी? हसवा भाजीवाला आहे हा. सगळे सडके टोमॅटो विकतोय. सडका टोमॅटो. हो ताई ताई, हो ताई, सडका टोमॅटो. ताई ताई, अजून एक सडका टोमॅटो. देवा, ही बाई जाते तिथे अशीच भांडते की काय? किती सडके टोमॅटो आहेत अजून? काय करताय ताई? धंद्याची भाजी खोटी नका करू ताई, पाय पडतो ताई. सगळ्यात सडका माल आहे. हा बघ, थांबा थांबा. हा बघ. हे काय करतेस? हा बघ, काय ताई. करतेस तू? त्या बिचाऱ्याचं पोट आहे या धंद्यावर. ही काय वागायची पद्धत झाली? काय गे साडीवाली, तू इकडे काय करतेस? आणि बघू तिकडे अक्कल शिकवायला कशी येतेस ग तू? मुद्दा तो नाहीये, तू अशी ताळतंत्र सोडल्यासारखी त्याची भाजी रस्त्यावर फेकतेस ना, हे चुकीचं आहे. आणि तू सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसतेस ते बरोबर आहे? माफी माग त्यांची. कुठे राहतेस तू? पुलाच्या पलीकडे? पुलाच्या अलीकडे पण पुणे आणि पलीकडे पण पुणच आहे. हे जे आहेत ना, हे सगळे शेतकरी आहेत आणि त्यांनी कष्टाने पिकवली ही भाजी, त्याची नासाडी करतेस तू. अपमान करतेस अन्नाचा. आणि तो माझा अपमान करतोय, त्याचं काय? तू नेहमी वाकडच बोलतोस का? आणि तू कायम अतिशहाण्यासारखीच वागतेस का? हे ठेवा दादा. नाही नाही नको ताई. दादा ठेवा, घ्या. हो हो ताई, ताई काय करताय ताई? गबास. ताई ताई गप. पैसे मिळालेत ना, गप बसायचं. धन्यवाद. चल ग. हा सरक रे, मी करते सर. अगं हे मी करते काय? 1.25 किलोचा प्रसाद आहे. मग ढवळून ढवळून हाताना रग लागते, करतो ना मी. म्हणून मी सांगते, मला म्हातारीला आलो ग गेलो ग असं बोलू नकोस, ते बंद कर. एक तनेटाची मुलगी आण ना लग्न करून. मग ती म्हणेल सरक मी करते, मग तू नाही म्हणायचा नाहीस ना. मी करू?
गाणं सोडून चक्क त्यांचा आवाज. काय रे, हसायला काय झालं? मी करू का खरंच? दिल जाने जिगर तुझ पे निसार किया है. पट्या, मावशी, अगं काय दिवस काय आणि कशी गाणी लावलीत? जरा काहीतरी भजन वगैरे लावायला सांग. अरे कीर्तन चालू आहे, तुला काय ऐकू येतंय? पट्या, अरे इतका कन्फ्युज काय आहेस? हे मी नाहीये, त्या कन्फ्युज्ड आहेत. मला ऑफिसला घेऊन जायला आल्यात. आज नाहीये ऑफिस. बघितलंत मावशी, मैत्रीण आलीये घरी तर तिला चहा पाणी विचारायचं सोडून काय बोलतोय हा? अरे सॉरी सॉरी सॉरी, मी पाणी आणतो. नाही, मी चहा आणतो. नाही, मी दोन्ही आणतो. मला काहीही नकोय. उलट मीच काय मदत करू ते सांगा. तू बोलावलं नसलंस तरी मला मिळालं आमंत्रण पूजेचं, म्हणून आलीये मी. करा करा, जोडीनं प्रसाद करा. आलेच मी. मावशी, पट्या, साखर दे ना. तू कितीही गोड असलास तरी तुला प्रसादात नाही ना घालू शकत. साखर दे. हो. प्रसाद अजून मोकळा व्हायला हवा नाही? हो. पटे, तू मोजून घातलं होतंस का? आठवत नाही. तुपाचा डबा कुठे आहे ते आठवतंय? हो, दे मग. हा. घे. ऐका ना, हे झालंय. काय? हे ते काय झालंय? इथे तूप लागलंय. नाही नाही. अहो नाही नाही, माझ्या नाही, तुमच्या इथे तूप लागलंय. पट्या, मंडळी. झाला प्रसाद झाला, 5 मिनिटात तयार. पट्या रे पट्या. पट्या, आज तुझी मंडळी भेटली ना की मी त्यांना सांगणार आहे. कसा तू कॉलेजमध्ये माझ्या मागे 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 फिरायचास, डबा आणायचास माझ्यासाठी रोज, रोज डेला गुलाब ठेवायचास, गुपचूप. अहो, आज दिवस काय आणि तुम्ही काही काय बोलताय? चला, आज मी मंडळींना भेटणार. आणि राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी कैकेयीनं एक असा फासा टाकला की प्रभू श्री रामचंद्रांची रवानगी वनवासात झाली. पटे, हात धुवायचे. हो, घ्या ना. धुवायचे. हा. मोरी, या 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 इकडे या.
या या इकडे मोहरी आहे. अरे अरे असं काय करतो? तुझा ना तिच्या हातावर पाणी घाल. हातावर काय पाणी घालायचंय? जातील ना त्या. अरे तिचे दोन्ही हात तुपकटलेले आहेत. जा तू पाणी घाल. या हे तुम्हाला गंमत सांगते. आमच्या वेळी की नाही असं कोणी हात धुवायला गेलं की म्हणायचे, मी ही राजा तू ही राणी. हातावर पाणी घालायचं कोणी? तुम्ही या ना तुम्ही या. तुला बघतो. तिला बघ जा आधी. आणि हे बघ हात धुवून झाल्यावर तिकडे टॉवेल माझ्या खोलीमध्ये ठेवलाय, तिला घेऊन जा. जातोय. अहो माय मावशी आली का ती? हीच ती? खूप छान आहे. एकदम छान आहे. ऐका ग, चल चल. या बसा. तुम्हाला इतकं सगळं येतं वाटत नाही. म्हणजे तुम्ही अशा घरगुती असाल असं सगळं. पट्या, कॉलेज नंतर उत्साहात लग्न केलं मी. घर सांभाळणं, स्वयंपाक करणं, सगळ्यांना हवं नको ते बघणं, हे सगळं सगळं आवडायचं मला. संसार हवा होता रे मला. नको होती ती गुलामी. आणि त्यातून सुटका झाल्यावर परिस्थितीनं घडवलं तशी घडत गेले मी. हो हो, म्हणजे तुम्ही पहिल्यापासून तशा होताच धडाडीच्या. हो होतेच, आणि म्हणूनच एकटीनं टिकले. पण कुटुंब, माणसं याची ओढ कायम होती. आता तुझ्याच घरी बघ ना, मला किती आपलंसं वाटतंय. अगदी माझ्याच घरी आले असं वाटतंय मला. म्हणजे कोकणात आमच्या गावी माझं असंच टुमदार घर आहे. आईकडे सतत आला गेला असतो. पण इतकी माणसांची उठबस मी शेवटी कधी अनुभवली मला आठवतच नाहीये. म्हणजे आमच्या घरी शेवटचं कार्य म्हणजे माझं लग्नच. अहो आता परत होईलच की. म्हणजे वर्ष 2 वर्षात राधाच तिला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं. अरे म्हणजे लग्नाचा सोहळा नाहीच. सौरभ ये ना इकडे. ये ना. काय काकू? अरे हीच ना ती. अरे खूप छान आहे रे, मस्त आहे. काकू सांग ना. सुंदर आहे, छान छान. काय रे? हे काय झालं? हे पाखरं आहेत खूप. पट्या, रामनवमीचा एवढा मोठा कार्यक्रम असतो तुमच्याकडे? माझ्या आईने सुरू केलं होतं. आम्ही आपलं पुढे चालवतोय. हो, पण इतका सुंदर सोहळा करता तुम्ही. कधी बोलवावं असं नाही वाटलं का? वाटलं तरी. काय? धाडस व्हायला पाहिजे ना. पट्या, तुला असं नाही वाटत त्या
त्या बायका आपल्याला हसतात. हसतात? हो ना, येत आहेत जात आहेत आणि उगाच हसतात. अशा कशा हसतात? असं नाही असायला पाहिजे. मी हे करतो. काय? नाही, मी समजवतो त्यांना. आलो. पट्या, बाहेर चाललाच आहेस तर जरा मंडळींना कल्पना दे की मी आले. काय नंतर इश्यूज नकोत ना. आज तरी दर्शन घडवशील की नाही? मी हे नाही करणार वल्ली. मी नाही करू शकत. करावंच लागेल. कसं नाही करत ते बघतेच ना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं कसं वागू शकते सागं तू त्याच्याशी? तीच अडचण आहे ना सचिन. हे घर दादानी उभं केलंय, हे घर दादा चालवतो, आपला संसार दादामुळे टिकून. हे सगळं जर दादा करणार असेल तर मग तुझा काय उपयोग आहे? अगं पण त्याचं लग्न थांबवून काय मिळणार आहे तुला? अरे लग्न झाल्यावर काय होईल याचा विचार कर ना जरा. हे सगळं निसटून जाईल आपल्या हातातून. लग्न झाल्यावर तो पोचणार आहे का आपल्याला? म्हणून हे असं वागायचं त्याच्याशी, दादाशी? ठीक आहे, ठीक आहे. नाही पटत ना तुला? मी घर सोडून वल्ली नाही. मी घर सोडून जाते. मग एकतर मी नाही तर दादाचं प्रेम ठरव. मी नाही दादाला असं सोडू शकत ग. तू समजून घे ना प्लीज. मग ठीक आहे, ठीक आहे. मग आत्ताच्या आत्ता खाली जाऊन माई मावशींना सांगायचं भाऊजींच्या लग्नाचा विषय बंद. अगं का अन्याय करायचा आहे दादावर? माझ्यावर का अन्याय? मग का? मला माझ्या भविष्याची शाश्वती हवी आहे. लाजा सोडल्यात तुम्ही, लाजा. अगं खाली पूजा चालल्या याचं तरी जरा भान ठेव. ज्याच्या पायाखालची जमीन हादरली आहे त्याच्यासाठी काय सणवार आणि कुठली पूजा अर्चा हो? मला माझ्या भविष्याची सोय करू द्या. कशी? ज्या मुळावर हा वृक्ष उभा आहे ती मुळच छाटणार आहेस का आणि स्वतःची सोय करून घेणार आहेस का? हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही नाही, असू शकत नाही. हे बघ, तू माझ्या भाच्याच्या विरोधात कारस्थान करतेस आणि मी शांत राहावं अशी तुझी इच्छा आहे? आणि तू रे सचिन, माणसानं शांत स्वभावाचं असावं, बुजरा असावं, पण तुला काय मन आहे की नाही? ज्यानं तुझ्यासाठी स्वतःचं आयुष्य वेचलंय त्या भावाच्या बद्दल ही बाई असं वाईट साईड बोलते, तुझ्या मनाला भूक पडत नाही? अरे 2 थोबाडीत लगावून दे हिच्या, असं तुला वाटत नाही का रे? अरे आई बाबांनंतर ज्यानं तुला सांभाळलं, तुझी दुखणी काढली, अवेळी प्रौढत्व पत्करलं, त्या भावाचा चेहरा येत नाही का रे तुझ्या डोळ्यासमोर? हौशी, माझे विचार नाही येत ते. नाही येत ना? मग खणखणीत आवाजात सांग ना हिला. अरे ज्यांनी शिक्षण सोडलं, नोकरी धरली म्हणून तुला डिग्री तरी मिळाली. माझ्या सौरभनं भरल्या घरात वनवास पत्करला, पण एका शब्दानं कधी तक्रार केली नाही त्याची. अरे कधीतरी त्या भावाच्या पाठीशी उभा राहा ना. आणि तुझ्या अंगात हिम्मत असेल ना तर या रंभेला घराबाहेर काढ ना. काय म्हणालात मला? तू जे ऐकलंस ना तेच बोलले. एक लक्षात ठेव, सचिन घाबरट असेल पण ही कुंदा मावशी खमकी आहे आणि माझ्या सौरभच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. लक्षात ठेव. तो हे सगळं सहन करतो ना कारण तो एक चांगला माणूस आहे. तुझा हा पाताळ यंत्री कारस्थानी स्वभाव ना त्याच्याकडे तो मुद्दाम कानाडोळा करतोय. तो काही दूधखोळा नाहीये. तुमची कारस्थानं त्याला कळत नाही तितका तो खुळा नाहीये. तो हे सगळं करतोय कारण त्याला कुटुंब बांधून ठेवायचंय. तो हे सगळं करतो ना ते या वाड्यासाठी, इथल्या लोकांसाठी. हीच तर त्याची पुण्याई आहे आणि हा वाडा जो उभा आहे ना त्याच्या पुण्याईवरच उभा आहे. तू त्याला बाहेर काढलास ना तर हा वाडा कोसळलाच म्हणून समज.
ऐक ना सौर्या, हीच ती वेळ, हाच तो क्षण, बोलून टाक. अरे जे मनात आहे आपल्या ते खुल्लम खुल्ला बोलून टाक ना. बघ ना, काहीतरी मूर्खासारखा बडबड नको चंदू. गप्प बस. सौरभराव, रामजन्माची वेळ झालेली आहे. सर्व पटवर्धन मंडळींना बोलवा. हो गुरुजी, लगेच बोलवतो. हवं तर मी पदर पसरते रे तुझ्या पुढे. आजच्या दिवशी तरी नको. वल्ले, जोपर्यंत या पेपरांवर सह्या होत नाहीत तोपर्यंत मीही खाली जाणार नाही आणि कोणाला जाऊही देणार नाही, हे ठरलंय. तेव्हा श्री प्रभू रामचंद्र तरल हसू घेऊन प्रसन्न मुद्रेने कोपभवनात येत म्हणाले, सचू, काय झालं बाळा तुला? अरे तुला एवढा घाम कसा फुटलाय? काय झालंय? मला कोणी काही सांगेल का? सॉरी दा. काय होणार भाऊजी? मी काळजीपोटी काहीतरी सांगायला गेले आणि यांनी अर्थाचा अनर्थ केला. काय झालंय वल्ली? मला समजेल असं बोलशील का प्लीज? अरे पण म्हणजे भाऊजी, पाई मावशींचं म्हणणं आहे की तुम्ही लग्न करणार आहात. करा ना, आमची काहीच हरकत नाहीये. पण ही बातमी ऐकून हे किती खचलेत बघा. मला आप्पा म्हणाले की अगं बोलले काय ऐकतोय मी, पण मी म्हटलं आप्पा काळजी करू नका, भाऊजींनी वचन दिलंय ना ते वचन पाळणारच, मला माहितीये. पण एका मुलीच्या घरी राहणाऱ्या बापाला ही बातमी ऐकून वाऱ्यावर पडल्यासारखं नाही होणार का? आम्ही सगळे हादरलो ही बातमी ऐकून. पाताळेंत्री, तुम्ही सेटल व्हा. माझं हे म्हणणं नाहीये तुम्ही सेटल नका हो, मला आनंद आहे. पण आज जर मी माझ्या बाबांचा आणि माझ्या नवऱ्याचा विचार केला तर कुठे चुकलं माझं? काहीही चुकलेलं नाही असा विचार करायचा तुला पूर्ण हक्क आहे वल्ली. तुझं काहीही चुकलेलं नाही. फक्त आत्ता पूजेची वेळ निघून चालली. आपण हे सगळं नंतर बोलूया. आत्ता पूजेसाठी आपण सगळे भाऊजी, मनात विचारांचं वादळ सुरू आहे. अशा अवस्थेत नामस्मरण कसं करायचं? भीतीपोटी आप्पांनी कागद सुद्धा बनवलाय. कागद? बघा. चंद्या, पट्या कुठे? वरती. आणि मंडळी? ते पण वरतीच आहे. चंद्या, काही गडबड आहे का रे? हो ना, म्हणजे सौरभच्या मंडळींचं हे नेहमीच आहे. घरात काय असलं का सुरू होतं त्याचं. मी बोलून बघू का? आणि शठधूर्त कैकईने आपले वचनाचे जाळे तिथे टाकले. मी सौरभ पटवर्धन स्वेच्छेने आणि स्वखुशीने कुठल्याही दबावाशिवाय लिहून देतो की मी जर कधी लग्न केलं तर माझ्या नावावर असलेल्या वाड्याचा हक्क मी माझ्या भावाला म्हणजेच सचिन विष्णुपंत पटवर्धन ह्याला देईल. आणि तदनंतर वाड्यावर कुठलाही हक्क सांगणार नाही. एवढंच.
सौरभ, क्षणाचाही विलंब न करता प्रभू रामचंद्रांनी राजा दशरथांच्या वचनाचा मान ठेवत वनवासाचा स्वीकार केला. झालं खुश. आता खाली जाऊया, पूजेचा मुहूर्त निघून चाल. सचू चल चल, अरे उठ उठ, चल, आज पूजेचा मान तुझा, चल. कुठल्या तोंडाने येऊ दादा मी पूजेला? सौरभराव, मुहूर्ताची वेळ झालेली आहे, परंपरेत खंड नको. वल्ली चल. वल्ली, मुहूर्ताची वेळ टळून गेली तर आईबाबांना आवडणार नाही. आत्ता खाली जाऊया वल्ली. मी हात जोडतो तुझ्या पुढे वल्ली. तू मला बिंडोक म्हणालीस? देव अक्कल वाटत होता तेव्हा त्या लाईनीत तूच नव्हतीस, मी सुद्धा होते, कळलं? आता तू तुझ्या नाकावर टिचून मी ही साडी घरी घेऊन जाईल. नाही, तू वागतेच अशी जशी अख्ख्या जगाची काळजी फक्त तुलाच आहे. सौरभ ठेव हे. सावकाश. आस हळद कुंकवा, हळद कुंकवा. जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे. अगं मुलगी खूप छान आहे नाही? हो, खूपच सुंदर आहे. सौरभला अगदी शोभून दिसेल. हो हो ना. कोण हो कोण? अहो, सौरभची होणारी बायको. तिला बघितलीत तुम्ही? हो हो, पाहिली. म्हणजे ती आली इथे? हो, आली ना. हो का? वल्ले वल्ले, अगं खाली चर्चा आहे, सौरभरावांची होणारी बायको आली म्हणे. काय? होय. नक्की कोण आहे ना, याचा छडा लावावाच लागेल. चला चल 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 चल. पुष्पवल्ली, जाऊबाई एकदम सुंदर आहेत. अगं, घरच्या मोठ्या सूनबाईंनी हा प्रसाद केलाय, तो सर्वांना वाटकी. सगळे खाली थांबले, ते राहिला.
करतोस तू हे? अरे काय करतोस? डोकं बिकं फिरलाय का तुझं? अरे निघालात तुम्ही? हो अरे मी शोधलं तुला खूप, पण तू दिसलाच नाहीस. आणि मला तुम्ही. पट्या येते मी. मंडळी तुमची भेट झाली? हो झाली ना. त्यांच्यामुळेच उत्सवाला शोभा आहे, नाहीतर सगळं अपूर्ण आहे. काय झालं? येते. मिस अनामिका, तुम्ही आवर्जून आलात, खूप छान वाटलं मनापासून. मलाही. कोणी कितीही प्रयत्न करो, सौरभच्या आयुष्यात जी यायची ती आलीये. देवा, मला त्यांची जोडी जुळवायचं बळ दे रे बाबा.